नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुभाष आहेर. आज आपण संत तुकारामांच्या अभंगातील जीवनमूल्य याविषयी माहिती बघणार आहोत. खरं तर महाराष्ट्र भूमीला संत भूमी म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राचे जे काही विचारधन आज आपण बघतो ते विचारधन आपल्याला संत साहित्यातून मिळालेले आहेत, हे सर्वांना मान्य करावं लागतं. अगदी ज्ञानेश्वरांपासून तर निळोबा रायांपर्यंत आपण जर संत साहित्याचा, संतांचा जर अभ्यास केला तर संतांनी आपल्या साहित्यातून मानवतेचा आणि विश्वात्मकतेचा पुरस्कार केलेला आहे. समाजातील विसंगतीवर भाष्य करण्याचं काम संतांनी केलेलं आहे आणि मार्ग चुकलेल्या समाजाला सन्मार्गावर आणण्याचं कामही आपल्या अभंगाद्वारे त्यांनी केलेलं दिसतं. आता संत साहित्य जे आहे, या संत साहित्याच्या निर्मितीचे हेतू काय आहेत हे जर आपण नीट समजून घेतले तर आपल्या असं लक्षात येईल की संत साहित्याची निर्मिती ही भक्ती, ज्ञान, वैराग्य, समाज प्रबोधन आणि नीतीची शिकवण यातून झालेली आपणास दिसते. आणि मराठी साहित्य आणि संस्कृती याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की त्याला संत साहित्याचा मोठा स्पर्श झालेला आहे. संत साहित्याची जी काही शिकवण आहे ती आजही आपल्या महाराष्ट्रात एक वैचारिक वारसा म्हणून ओळखली जाते आणि म्हणून संतांच्या बाबतीत असं म्हटलं जातं, ज्ञानदेवे रचिले पाया, तुका झालाशे कळस. या उक्तीचा अर्थ आपण जर समजून घेतला तर आपल्याला ज्ञानेश्वरांच्या कार्याबरोबरच संत तुकारामांचं जे कार्य आहे ते सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. तुकारामांनी जे अभंग लिहिलेले आहेत त्या अभंगातून कोणती अशी आधुनिक जीवनमूल्य आपल्या लक्षात येतील त्याविषयी आपण अधिक माहिती बघणार आहोत. खरं तर आजच्या समाज जीवनाचं जर निरीक्षण केलं आपण तर मोठ्या प्रमाणात मूल्यांची, जीवनमूल्यांची हानी झालेली आपणास दिसते. मूल्य शिक्षण आणि संस्कारापासून दूर जाणाऱ्या पिढीमध्ये चांगली अशी जीवनमूल्य रुजवणं हे तितकंच महत्वाचं आहे. पदोपदी होणारा भ्रष्टाचार, अत्याचार, अनाचार, सत्तालोलुपता, माणसाचं विलासी जीवन, कमालची स्वार्थांधता, पर्यावरणाचा ऱ्हास, या सगळ्या गोष्टी आज आपण अनुभवतो आहोत. भौतिक सुखाच्या आणि प्रगतीच्या मागे माणसं इतकी धावतायत की इतरांच्या भावभावना सुद्धा चिरडून ते टाकतात, त्यांना त्याचं काहीही वाटत नाही. दुसऱ्याची वेदना ही आपली वेदना मानावी, ही संत साहित्याने दिलेली शिकवण नेमकी कुठं गेलेली आहे? राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, श्रमप्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री पुरुष समानता, सर्व धर्म सहिष्णुता, सौजन्यशीलता, संवेदनशीलता, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा ही 10 गाभा मूल्य म्हणून ओळखली जातात. मूल्य शिक्षणाच्या बाबतीमध्ये या 10 मूल्यांचा विचार करून काही अभ्यासक्रम सुद्धा बनवण्यात आलेला आहे. मग ह्या गाभा मूल्यांचा सुद्धा प्रतिबिंब आपल्याला संतांच्या साहित्यात दिसतं. विशेषतः तुकारामांच्या अभंगातून मोठ्या प्रमाणात आपल्याला हे जीवनमूल्य आविष्कृत होताना दिसतात. आजच्या ह्या परिस्थितीमध्ये संत तुकारामांच्या अभंगातील जो जीवनमूल्य विषयक विचार आहे तो मला ह्या दृष्टीने फार महत्वाचा वाटतो. आपल्याला माहित आहे की संत तुकारामांचं पूर्ण नाव तुकाराम बोलोबा आंबिले उर्फ मोरे. तुकारामांचे अभंग जनमानसाच्या अंतःकरणात स्थिरावलेले आहेत.
महाराष्ट्राचं अमूल्य असं वैचारिक धन म्हणजे तुकारामांचे अभंग आहेत. तुकारामांचे अभंग आणि त्यांचं लौकिक जीवन हे एकरूप झालेलं आपल्याला दिसतं. तुकाराम हे आपल्याला आपल्यात ते वाटतात, कारण ते आपल्या भाषेत बोलतात. प्रत्येक अभंगातून त्यांचा जीवनविषयक विचार आणि दृष्टिकोन हा सामान्य माणसाला सुद्धा जीवन जगत असताना उपयुक्त ठरतो आणि मार्गदर्शक ठरतो. लोकांच्या भाषेत बोलणारा एक संत कवी म्हणून तुकारामांचा आपल्याला उल्लेख करावा लागतो. जीवन मूल्यांवर भाष्य मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. बुडती हे जन देखवेन डोळा, म्हणून या येतो कळबळा, ह्या आर्त भावनेतून जीवन मूल्यांचा उद्घोष करणारा एक महाकवी म्हणून संत तुकारामांचा आपल्याला उल्लेख करावा लागतो. महाराष्ट्राला सामाजिक नीतिमूल्यांची, आधुनिक जीवन मूल्यांची खऱ्या अर्थानं परखडपणे स्पष्ट शब्दात शिकवण देणारे लोकशिक्षक असं त्यांचं संत मालिकेमध्ये स्थान आपल्याला अधोरेखित करता येईल. महाराष्ट्र भागवत धर्माच्या मंदिराचा कळस म्हणून संत बहिणाबाईंनी त्यांचा जो उल्लेख केलेला आहे तो अतिशय उचित असा आहे. काही अभंग जर आपण डोळ्यासमोर ठेवले तर आपल्याला हे निश्चित पटेल. माणसानं माणसासारखं वागावं, इतरांना हे जीवन जगू द्यावं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणून म्हणे जो आपुले, या भावनेने जीवन जगावं. हे जगणं मूल्यात्मक स्वरूपाचं असलं पाहिजे. त्यासाठी अनेक दाखले दिलेले आहेत संत तुकारामांनी. माणसाची संगत चांगली असेल तर तो उत्तम कार्य करू शकतो, अन्यथा नाही. तुमची संगत कशी आहे त्या संगतीचा मोठा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होतो. ढेकणाचे संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला तैसा साधू. अशा शब्दात चांगल्या संगतीचे, वाईट संगतीचे जे काही परिणाम होतात ते तुकारामांनी सांगितले. अगदी निराशात्मक अवस्थेत असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा प्रेरणा देण्याचं काम संत तुकारामांचे अभंग करतात. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. फार मोठी प्रेरणा आहे. विशेषतः विद्यार्थ्यांनी संत तुकारामांचे अभंग वाचले पाहिजेत. त्याच्यातून आपल्या जीवनाला पोषक अशी ऊर्जा मिळते. ह्या वाक्यांचा अर्थ जर समजून घेतला तर फार मोठा अर्थ त्यात दडलेला आहे हे आपल्या लक्षात येईल. नित्य नवा दिस जागृतीचा, किती मोठा आशावाद आहे. संत तुकारामांचं जीवन चरित्र आपण जर पाहिलं, 41 ते 42 वर्ष आयुष्य त्यांना मिळालेलं आहे. मला वाटतं त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये जी संकटांची मालिका आलेली आहे ती सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. दुष्काळ पडलेला आहे, प्रचंड भयानक परिस्थिती आहे, घरातल्या काही सदस्यांचं निधन झालेलं आहे. एक विरक्तीचा भाव तुकारामांच्या मनात त्या ठिकाणी निर्माण होतो. कर्जाच्या नोंदीच्या ज्या वह्या होत्या त्या वह्या सुद्धा संत तुकारामांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये बोलून टाकले. कर्ज त्याने माफ करून टाकले. आणि ह्या अर्थानं एक 41-42 वर्ष आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीने समाजातील काही घटकांनी दिलेला त्रास पचवून सुद्धा एक जीवनाला पोषक सकारात्मक पद्धतीने अभंग रचना करावी, मला वाटतं हे एका फार मोठ्या महात्म्याचं लक्षण आहे.
प्रत्येक दिवस नवीन काहीतरी विचार घेऊन येतो, प्रेरणा घेऊन येतो. या अर्थानं त्यांनी म्हटलेलं आहे, नित्य नवा दिस जागृतीचा. भ्रष्टाचारावरती मला तुकारामांचा एक अभंग फार आवडतो. नवे नवे हे सुभाषित प्रत्येक कार्यालयात जर लावलं आणि त्याची जर अंमलबजावणी व्यक्तीने आपल्या मनापासून केली तर भारतातीलच नव्हे जगातील भ्रष्टाचार संपायला, नष्ट करायला फार मोठी मदत होईल. काय म्हणतात संत तुकाराम, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. पर उपकारी नेने पर निंदा, पर स्त्रिया सदा बहिणी माया. नाही निर्मळ जीवन काय करील साबन, तैसे चित्त शुद्धी नाही तेथे कोण करील काही. बघा, माणसानं पैसा कमावा, धन जमा करावं, त्याला हरकत नाहीये तुकारामांची, पण किती मौलिक विचार मांडलेला आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम प्रकारचे व्यवहार करून, नीतीने वागून, कुणाचाही पैसा न लुबाडता, कुणाचाही तळतळाट न घेता कष्टाने पैसा कमवावा, हा अर्थ तिथं अभिप्रेत आहे. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. किती सुंदर असं जीवन मूल्यांवरती भाष्य संत तुकारामांनी या ठिकाणी केलेलं आहे. माणसाच्या मनातील अहंकार हा त्याचा शत्रू असतो. अहंकार हा त्याच्या प्रगतीतला मोठा अडसर असतो. तो गळाला पाहिजे, हाही उपदेश त्यांनी केलेला आहे. बैसोनी निवांत शुद्ध करो चित्त, तया सुखा अंत पार नाही. आपण आपलं मन, आपलं चित्त हे शुद्ध ठेवलं पाहिजे. त्याच्यात कसलीही अविचार यायला नको. क्रोध, लोभ, मत्सर, सूड या सर्व षड्रूपांपासून आपण दूर राहायला पाहिजे. मानवी मनावर सुद्धा भाष्य करताना संत तुकाराम म्हणतात, मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. हा जो मंत्र त्यांनी दिलेला आहे तो आपण आचरणात जर आणला तर आपलं जीवन हे त्या ठिकाणी फार सुसह्य होईल. मला आणखी एका अभंगाचा उल्लेख करायचा. महात्मा गांधीजी येरवड्यात तुरुंगात असताना त्यांनी तुकारामांच्या 16 अभंगाचा अनुवाद केलेला आहे इंग्रजी भाषेमध्ये. आणि दुसरीकडे महात्मा गांधींनी जी 3 माकडांची गोष्ट सांगितलेली आहे, बुरा देखो मत, बुरा सुनो मत, बुरा बोलो मत, याचा अन्वयार्थ मला संत तुकारामांच्या एका अभंगाशी करावासा वाटतो. बघा, सुंदर अभंगाची रचना त्यांनी केलेली आहे. मानवी जीवन मूल्यांवरती परखडपणे भाष्य त्यांनी ह्या अभंगातूनही केलेलं आपल्याला दिसतं. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहून मुका बराच मी. नको मज कधी परश्री संगती, जनातून माती उठता बली. तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा आवडीशी. आता हा जो मूळ अभंग आहे आणि याचा अनुवाद इंग्रजी भाषेमध्ये महात्मा गांधी यांनी जो केलेला आहे तो आपण लक्षात घ्या. ओ गॉड, let me not be witness to desire for sin, better make me blind. Oh God, let me not be witness to desire for sin, better make me blind. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी. संत तुकारामांचा मूळ विचार. Let me not hear ill of anyone, better make me deaf.
Let not a sinful escape my lips, better me dumb. Let me not lust after another's life, better than I disappear from this earth. Tuka says, I am tired of everything worldly. Thee alone I like Gopal. महात्मा गांधीजींनी तुकारामांच्या या अभंगाचा अनुवाद आपल्याला जो वाचायला मिळतो तो आणि तीन माकडांची जी कथा सांगितली जाते ती याचा अन्वय अर्थ आपण जर लक्षात घेतला तर मूळ अभंग हा संत तुकारामांचा आहे हे आपल्या लक्षात येईल. संत तुकारामांचे जे अभंग आहेत त्यांचे काही निष्कर्ष आपण लक्षात घेऊया. संत तुकारामांच्या अभंगातून तत्कालिक समाज जीवनाचं दर्शन घडतं. त्या काळात जे जे काही प्रश्न होते त्याच्यावरती कठोरपणे आसूड आपल्या अभंगातून ओढलेले आहेत. समाज परिवर्तन करायचे असेल तर समाजात उच्च मूल्यभावांचा विकास प्रत्येक नागरिकात होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने या जीवन मूल्यांचा विकास करायचा असेल तर आपल्याला विद्यार्थ्यांच्या प्राथमिक वर्गापासून सुरुवात करावी लागेल. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ह्या उक्तीनुसार प्रत्येक व्यक्तीचं आचरण असेल तर समाजातील अनिष्टता संपण्यास वेळ लागणार नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे हे संत तुकारामांचे वचन प्रत्येक कार्यालयात लावले, जनमानसाने आचरणात आणले तर समाजातील भ्रष्टाचार कायमचा नष्ट होईल. परस्त्री माते समान हा तुकारामांचा विचार मनाबनावर बिंबवल्यास व प्रत्येक कृतीत आणल्यास स्त्री अत्याचाराचा प्रश्न मिटेल. अन्यथा 2 वर्षाच्या मुलीपासून तर 70 वर्षाच्या वृद्धीला सुद्धा अत्याचाराला सामोरे जावे लागतात. म्हणून आजच्या समाजात हे प्रश्न गंभीर होत चाललेले आहेत. प्रत्येक नागरिकाने संत तुकारामांचे विचार जर अभ्यासले तर निश्चितच समाजामध्ये एक चांगलं वातावरण आपल्याला निर्माण होताना दिसेल. आपण हे संत तुकारामांचे विचार आपल्या आचरणातही आणूया. या ठिकाणी